आय वॉन्ट टू वॉच मूव्ही, आय वॉन्ट टू वॉच मूव्हीज, आय वॉन्ट टू वॉच अ मूव्ही, आय वॉन्ट टू वॉच द मूव्ही. यामधलं फक्त पहिलं वाक्य हे ग्रामरच्या दृष्टीनं चुकीचं आहे. बाकी सगळी वाक्य बरोबर आहेत. ते का? तर आर्टिकल्सच्या वापरामुळे. तर या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा. हा आहे लेसन 5. यामध्ये आपण बघणार आहोत आर्टिकल्स अ अँड द यांचा वापर. तर बघूया. सगळ्यात आधी अ अँड द ही आर्टिकल्स म्हणजे उपपदे यांचा वापर कुठे करायचा? तर यांचा वापर हा नाऊन म्हणजे नामासोबत करायचा असतो. नाऊन म्हणजे नाव, एखाद्या गोष्टीचं किंवा एखाद्या वस्तूचं नाव, मग ती काहीही असू शकते. अजूनही काही वेगवेगळ्या प्रकारची नाऊन असतात, पण ती पुढे येणार आहेत. आत्ता सांगणार नाही कारण कन्फ्युजन्स वाढतील. सर्वात आधी बघूया की अ हे आर्टिकल कुठे वापरतात. अ चा वापर अशा गोष्टींसाठी केला जातो जी एक आहे आणि मोजता येण्यासारखी आहे, म्हणजे काउंटेबल आहे. जसं की बॉल. बॉल आपण मोजू शकतो. 1 बॉल, 2 बॉल, 3 बॉल. पण अ चा वापर तेव्हाच करायचा जेव्हा एकच बॉल असेल. म्हणजे एकच बॉल असेल तर आपण अ बॉल म्हणू शकतो. आय वॉन्ट टू बाय अ कार. मला कार घ्यायची आहे. एक कार. ही बॉट अ शर्ट. त्याने शर्ट घेतला. ही मिस्ड अ फ्लाईट. त्याची फ्लाईट चुकली किंवा त्याने फ्लाईट चुकवली. यामध्ये कार, शर्ट आणि फ्लाईट ह्या ज्या गोष्टी आहेत त्या एकच आहेत आणि या गोष्टी मोजता येण्यासारख्या आहेत. पण ही बॉट अ शर्ट्स असं म्हणू शकत नाही कारण इथे शर्ट एक नाहीये तर अनेक आहेत, म्हणून हे चूक आहे. आता बघूया अनचा वापर कुठे करतात. आता आपल्याला माहिती आहे की नाऊनची सुरुवात ए ई आय ओ यू या अक्षराने, म्हणजे हे इंग्रजीमधले स्वर आहेत, त्यांना वॉवल्स असं म्हणतात. तर यांनी शब्दाची सुरुवात होत असेल तर एनचा वापर करतात. पण हे अर्ध बरोबर आहे. इथे फक्त शब्दाची सुरुवात कोणत्या अक्षराने होते हे बघायचं नसतं, तर तो शब्द बोलताना सुरुवातीला कोणता आवाज येतो ते बघायचं असतं. तो आवाज जर स्वर असेल तर एनचा वापर करायचा. उदाहरणार्थ अनअपॉर्च्युनिटी. यामध्ये अपॉर्च्युनिटी शब्दाची सुरुवात ओ ने होते फक्त म्हणून त्याला अन वापरला नाहीये. तर अपॉर्च्युनिटी शब्द बोलताना सुरुवातीला अ असा ध्वनी येतो, म्हणजे अ चा आवाज येतो. इंग्रजीमधल्या ए चा स्वर येतो म्हणून एन वापरलाय. तसंच अन अम्ब्रेला. यामध्ये अम्ब्रेला शब्द बोलताना सुरुवातीला अ चाच आवाज येतो, म्हणजे ए चा स्वर येतोय, त्याच्यामुळे इथे एन वापरलाय. अन एलिफंट. यामध्ये एलिफंट बोलताना सुरुवातीला ए हा आवाज ऐकायला येतोय, म्हणजे ई हा स्वर ऐकायला येतोय, म्हणून अन एलिफंट. पण युनिट हा शब्द घेतला तर युनिट बोलताना सुरुवातीला यू असा आवाज येतो, म्हणजे य. य म्हणजे इंग्रजीमधला वाय, म्हणून ते अ युनिट लिहायचं शब्दाच्या सुरुवातीला यू हा वॉवल असला तरी. तसंच अ युनिव्हर्सिटी. आता अवर हा शब्द घेतला तर याच्यामध्ये सुरुवातीला एच हे अक्षर आहे. एच हा वॉवल म्हणजे स्वर नाहीये, पण हा शब्द बोलताना सुरुवातीला अ उच्चार येतो, म्हणजे ए चा स्वर येतो, म्हणून अन अवर. तसंच अन एम एल ए. एम एल ए मधला एम बोलताना ए म्हणजे ई हा स्वर ऐकायला येतो, एलिफंटमध्ये बोलताना जसा येतो तसा, म्हणून अन एम एल ए. मग कलरफुल अम्ब्रेला. यामध्ये कोणतं आर्टिकल वापराल? अ की एन? कलरफुल अन अम्ब्रेला म्हटलं तर ते चुकीचं आहे. यामध्ये कलरफुल हे विशेषण आहे, म्हणजे ॲडजेक्टिव्ह आहे. विशेषण म्हणजे आपल्याला जे नावाबद्दल एक विशेष माहिती देतं त्याला विशेषण म्हणतात. अम्ब्रेला कशी आहे तर कलरफुल. इथे आपण म्हणणार अ कलरफुल अम्ब्रेला. अ आपण नामासाठीच वापरलाय, म्हणजे अम्ब्रेलासाठीच वापरलाय, पण कलरफुल या शब्दापुढे वापरलाय म्हणून आर्टिकल वापरताना कलरफुल या शब्दाचाच विचार केलाय. शी हॅज अन अम्ब्रेला. शी हॅज अ कलरफुल अम्ब्रेला. तसंच अ फास्ट ट्रेन. अन अमेझिंग डान्सर. अ गुड ॲक्टर. अ ब्युटिफुल गर्ल. आर्टिकल वापरतो नावासाठीच, पण वापरताना विचार केलाय ॲडजेक्टिव्हचा, कारण आर्टिकल हे ॲडजेक्टिव्हच्या आधी वापरलंय. आता एक ट्रिक सांगतो. एनचा वापर कुठे करायचा ते. मराठी वर्णमालेतील जे स्वर आहेत त्याने जर शब्दाची सुरुवात होत असेल तर एन वापरायचं. तर अशा प्रकारे अ आणि एनचा वापर करतात. इथपर्यंत समजलं असेल आणि आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आता बघूया की द चा वापर कुठे करतात. आता जिथे आपण अ आणि एन वापरतो तिथे आपण द चा पण वापर करू शकतो. पण मग त्याने वाक्यात फरक काय पडतो? फरक पडतो तो वाक्याच्या अर्थामध्ये. उदाहरणार्थ तुम्ही आता व्हिडिओ बघताय आणि नोट्स बनवत असाल तर, आणि तुमचा पेन कोणीतरी मागून घेतला किंवा एखाद्या लहान मुलानं तुमच्याकडून ओढून घेतला, तर पेन परत मागताना तुम्ही काय म्हणाल? गिव्ह मी अ पेन. पण याचा अर्थ असा होतो की मला कुठलाही एक पेन दे.
पण आपल्याला म्हणायचं आहे की तू जो पेन माझ्याकडून घेतलायस तोच पेन दे. तर आपण एका विशिष्ट पेनबद्दल बोलतोय, कुठल्याही पेनबद्दल बोलत नाहीये. मग आपण म्हणायला पाहिजे की गिव्ह मी द पेन, जो तू घेतलायस तोच पेन. तर एका विशिष्ट गोष्टीचा उल्लेख करण्यासाठी डचा वापर करतात. म्हणून द ला डेफिनाइट आर्टिकल म्हणतात. डेफिनाइट म्हणजे निश्चित किंवा स्पष्ट, अशी एखादी गोष्ट जी स्पेसिफिक म्हणजे विशेष आहे. आणि एन वापरला असेल तर ती गोष्ट विशिष्ट नाहीये, स्पेसिफिक नाहीये, ती गोष्ट सामान्य आहे, कोणतीही. म्हणून एन यांना इनडेफिनाइट आर्टिकल म्हणतात. इनडेफिनाइट म्हणजे अनिश्चित किंवा अस्पष्ट. द हे थोडक्यात धिस, दॅट, दिस आणि दोज यांचा शॉर्ट फॉर्म आहे. ही सर्वनामे आहेत, लेसन 1 मध्ये मी सांगितले आहेत. तर स्पेसिफाय करताना द चा वापर करतात, जी गोष्ट ऐकणाऱ्याला व बोलणाऱ्याला दोघांनाही माहिती आहे. आणि माहीत नसेल तर किंवा एन. उदाहरणार्थ, माय ब्रदर गेव मी अ बुक. माझ्या भावाने मला एक पुस्तक दिलं. आता ज्याला आपण हे सांगतोय, माय ब्रदर गेव मी अ बुक, त्याला ही गोष्ट माहीत नाहीये, कोणतं पुस्तक आहे ते माहीत नाहीये. म्हणून आपण म्हणतोय अ बुक. आता पुढचं वाक्य, द बुक इज लॉस्ट. ते पुस्तक हरवलं. ते पुस्तक कोणतं, तर जे मला भावाने दिलं होतं. ते स्पेसिफाय करतोय म्हणून आपण द वापरलं. कारण समोरच्याला पहिल्या वाक्यामुळे आता माहीत पडलंय की आपण कोणत्या पुस्तकाबद्दल बोलतोय, जे भावाने दिलं होतं ते. हेच वाक्य आपण असं पण म्हणू शकतो की दॅट बुक इज लॉस्ट. पण दॅट हे सर्वनाम वापरायचं नसेल तर द वापरून पण हे वाक्य बोलू शकतो. माय ब्रदर गेव मी अ बुक, द बुक इज लॉस्ट. तसंच आय सॉ अ मॅन, मी एक माणूस बघितला. द मॅन वॉज रिपेअरिंग अ कार. तो माणूस एक कार रिपेअर करत होता. तोच माणूस जो मी बघितला, स्पेसिफाय करतोय द वापरून. आणि पहिल्या वाक्यात आपण सांगितलंय की आपण एक माणूस बघितला, त्यामुळे पुन्हा त्या माणसाबद्दल बोलताना द मॅन वापरलाय, अ मॅन असं लिहिलं नाही. आय सॉ अ मॅन, द मॅन वॉज रिपेअरिंग अ कार. परत कारचा उल्लेख पहिल्यांदाच करतोय म्हणून अ कार. पुन्हा जर कारचा उल्लेख केला त्याच कारचा तर द वापरू. जसं की द कार वॉज व्हेरी ओल्ड. ती कार खूप जुनी होती. आय सॉ अ मॅन, द मॅन वॉज रिपेअरिंग अ कार, द कार वॉज व्हेरी ओल्ड. तर आतापर्यंत आपण पाहिलं की एनचा वापर सिंग्युलर गोष्टींसाठी फक्त ती काउंटेबल असली पाहिजे, म्हणजे मोजता येण्यासारखी हवी. तर दचा वापर स्पेसिफाय करण्यासाठी विशिष्ट गोष्टीचा उल्लेख करताना करायचा. ती सिंग्युलर असली तरी चालेल किंवा ती प्लुरल असली तरी चालेल. जर म्हटलं आय वॉन्ट टू वॉच अ मूवी, तर याचा अर्थ होतो मला एक पिक्चर बघायचा आहे, कुठलाही. म्हणजे कदाचित माझ्याकडे वेळ आहे आणि त्या वेळात मला काहीतरी करायचं आहे म्हणून मला एक कुठलाही पिक्चर बघायचा आहे. जर म्हटलं आय वॉन्ट टू वॉच मूवीज, तर हे वाक्य बरोबर आहे, कारण इथे आपण वापरू शकत नाही, कारण मूवी एक नाहीये, अनेक आहेत. याचा अर्थ असा झाला की मला अनेक मूवी बघायचे आहेत. त्यात जर स्पेसिफाय करायचं असेल तर द वापरायचं. जसं की आय वॉन्ट टू वॉच द मूवीज रिलीज नाव. म्हणजे मला एकापेक्षा जास्त मूवीज बघायचे आहेत आणि आपण स्पेसिफाय करतोय की आता रिलीज झाल्यात ना त्याच. आय वॉन्ट टू रीड द बुक्स यू हॅव. म्हणजे तुझ्याकडे जी पुस्तकं आहेत ना तीच मला वाचायची आहेत. आय बॉट द शर्ट्स आय हॅड सीन ऑनलाईन. मी शर्ट्स घेतली जी मी ऑनलाईन बघितली होती. आय हॅड सीन ऑनलाईन हे पास्ट परफेक्ट टेन्सचं वाक्य आहे. लेसन 2, 3, 4 मध्ये मी पूर्ण टेन्स कव्हर केलाय, नक्की बघा. आता एक छोटी टेस्ट बघूया आपण. काही शब्द आहेत तर याच्यामध्ये आपण कोणती आर्टिकल्स वापरू शकतो. सुरुवातीला फ्रेंड्स. फ्रेंड्स अनेक वचन आहे, त्याच्यामुळे आपण इथे आणि एन वापरू शकत नाही. द वापरू शकतो, पण स्पेसिफाय करायचं असेल तर, विशिष्ट मित्रांबद्दल बोलायचं असेल तर आपण द वापरू शकतो. सब्जेक्ट. सब्जेक्टमध्ये आपण वापरू शकतो. इथे सब्जेक्ट एकच आहे आणि सब्जेक्ट ही गोष्ट मोजता येण्यासारखी आहे. एक सब्जेक्ट, दोन सब्जेक्ट. अन इझी सब्जेक्ट, इथे पण आपण द वापरू शकतो. एग, अन एग स्पेसिफाय करायचं असेल तर द एग. चिल्ड्रन हे सुद्धा अनेक वचन आहे, इथे आपण किंवा एन वापरू शकत नाही. इथे स्पेसिफाय करायचं असेल कुठली मुलं ती तर द वापरू शकतो. कार. कारसाठी आपण वापरू शकतो, स्पेसिफाय करायचं असेल तर द वापरू शकतो. व्हेरी स्ट्रॉंग मॅन. मॅन एकच आहे, त्यामुळे आपण इथे वापरू शकतो. अ व्हेरी स्ट्रॉंग मॅन. द व्हेरी स्ट्रॉंग मॅन असं सामान्यपणे बोललं जात नाही. ही इज व्हेरी स्ट्रॉंग मॅन किंवा ही इज अ व्हेरी स्ट्रॉंग मॅन. पण द वापरू शकतो, द वापरला तरी बरोबर आहे. आता मी म्हणालो होतो की अजून काही वेगवेगळ्या प्रकारची नाउन्स असतात, जसं की लव, वॉटर, सँड, नॉलेज. आता ही पण नाउन्स आहेत, पण याच्या पुढे किंवा एन आपण कधीच वापरू शकत नाही, कारण ही काउंटेबल नाहीयेत, म्हणजे ह्या गोष्टी मोजता येत नाहीत. आता तुम्ही म्हणाल की पाणी तर मोजू शकतो की 1 लिटर पाणी आहे, 2 लिटर पाणी आहे,
पण त्याला काउंट करू शकत नाही. जसं बॉलला आपण काउंट करू शकतो, 1 बॉल 2 बॉल, तसं पाण्याला आपण काउंट करू शकत नाही. तर अशी जी नावं असतात यांना अनकाउंटेबल नाउन्स म्हणतात, म्हणजे जी मोजता येत नाहीत. अनकाउंटेबल नाउन्स ओळखायची कशी? तर ज्या नावांचं अनेक वचन करता येत नाही किंवा अनेक वचन होत नाही ती अनकाउंटेबल असतात. जसं की वॉटरचं वॉटर्स होत नाही. तसंच सँड म्हणजे वाळू किंवा राईस म्हणजे भात, ज्या गोष्टी आपण वजनामध्ये मोजू शकतो पण आपण त्यांना काउंट करू शकत नाही. तर अनकाउंटेबल नाउन्समध्ये साधारणपणे मटेरियल्स नाऊन येतात, जसं की वॉटर, मिल्क, फ्लर, राईस. ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन येतात, जसं की लव, ऑनेस्टी, इन्फॉर्मेशन, नॉलेज. कलेक्टिव्ह नाउन्स येतात, जे ग्रुप दाखवतात, जसं की फर्निचर. फर्निचरमध्ये अनेक गोष्टी येतात, टेबल, खुर्ची. आपण टेबल, खुर्ची मोजू शकतो, पण फर्निचर ही त्या सगळ्यांसाठी एकत्रितपणे वापरली जाणारी टर्म आहे, त्यामुळे ती अनकाउंटेबल आहे. तसंच लगेज. लगेज म्हणजे सामान, मनी, ज्वेलरी. जर तुम्ही नीट बघितलं तर यांचं आपण अनेक वचन करू शकत नाही. मग या अनकाउंटेबल नाउनसाठी आपण अन वापरू शकत नाही, पण द वापरू शकतो. ते पण स्पेसिफाय करायचं असेल तर, नाहीतर गरज नाहीये. दिस इज द वॉटर फ्रॉम गंगा रिव्हर. इथे आपण पाणी कशातलं आहे ते स्पेसिफाय करतोय. हे गंगा नदीतलं पाणी आहे. गंगा रिव्हरसाठी पण आपण द वापरलाय. व्हेर इज द मनी. आता याचा अर्थ होतो की पैसे कुठे आहेत, म्हणजे ज्याला आपण विचारतोय त्याला माहिती आहे की आपण कुठल्या पैशांबद्दल बोलतोय, म्हणून आपण म्हणतोय की व्हेर इज द मनी. आता अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. द ला कधी कधी दी असं वाचतात, म्हणजे द न म्हणता दी म्हणतात. आपण एक रूल बघितला की अन केव्हा वापरतात. त्याच कंडिशनमध्ये जर द वापरला असेल तर तो दी असा वाचतात. म्हणजे एलिफंट शब्दासाठी जर द वापरला असेल तर तो वाचायचा दी एलिफंट, दी अम्ब्रेला, द अम्ब्रेला नाही. आता काही पॉइंट्स बघूयात. डेली लाईफमध्ये काही छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीज असतात, त्यासाठी अँडचा वापर करतात. जसं की बोललं जातं, आय एम गोइंग फॉर अ वॉक. मी जरा चालायला चाललोय. आपण वॉक मोजू शकत नाही, तरीही अशा ॲक्टिव्हिटीजसाठी किंवा अँडचा वापर केला जातो. अजून काही उदाहरणं द्यायची झाली तर, प्लीज टेक अ शॉवर, टेक अ रेस्ट, लेट्स गो फॉर अ राईड किंवा लेट्स गो फॉर अ ड्राईव्ह. इथे राईड आणि ड्राईव्ह ही क्रियापदं आहेत, पण ती ॲक्टिव्हिटीची नावं म्हणून वापरली आहेत. तसंच काही आजारांच्या लक्षणांसाठी किंवा ॲन वापरतात. आय हॅव अ कोल्ड, मला सर्दी आहे. आय हॅव अ हेडेक, डोकेदुखी आहे. आय हॅव अ टूथएक, दातदुखी आहे. किंवा आय हॅव अन अपसेट स्टमक, पोट थोडं खराब आहे. त्यानंतर आयडेंटिटी किंवा प्रोफेशन सांगताना सुद्धा किंवा ॲनचा वापर करतात. शी इज अ हाऊसवाईफ, ही इज अन इंजिनियर, शी इज अ डान्सर, शी इज अन अमेझिंग डान्सर, ही इज अ डॉक्टर. आता बघूया की द चा वापर कुठे करतात. जी गोष्ट या जगात एकच आहे, युनिक आहे, त्यासाठी द चा वापर करतात. जसं की द सन, द मून, द वर्ल्ड. प्रसिद्ध गोष्टींसाठी सुद्धा द चा वापर करतात, जसं की द ताजमहाल, द गंगा रिव्हर. क्रमवाचक नावापुढे सुद्धा द वापरतात, जसं की द फर्स्ट, द सेकंड, द लास्ट, द 10th. सुपरलेटिव्ह डिग्री आधी सुद्धा द वापरतात. द टॉलेस्ट, द रिचेस्ट, द मोस्ट ब्युटिफुल. विशेषणाची 3 रूपं असतात, त्यातलं तिसरं रूप हे सुपरलेटिव्ह डिग्रीचं असतं. म्हणजे द टॉलेस्ट त्याचा अर्थ आहे सगळ्यात उंच, द रिचेस्ट सगळ्यात श्रीमंत. ही इज द रिचेस्ट पर्सन इन द वर्ल्ड, तो जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे. स्पेसिफिक रोल्स, विशिष्ट पदांसाठी सुद्धा द वापरतात, जे रोल किंवा जे पद एकच असतात, जसं की द प्राईम मिनिस्टर, द सीईओ, द मॅनेजर, द ओनर. तसंच कम्युनिटी, एखाद्या समाजाचा उल्लेख करताना द वापरतात, जसं की द रिच, श्रीमंत समाजाचा उल्लेख करतोय आपण, त्याच्यामुळे त्या रिच शब्दाआधी द वापरलाय. द यंग, द पुअर, द ओल्ड. द यंग शुड वर्क हार्ड, म्हणजे तरुणांनी मेहनत केली पाहिजे, त्यामध्ये पूर्ण तरुणांचा उल्लेख केला आहे. तसंच पूर्ण फॅमिलीचा उल्लेख करताना द वापरतात, जसं की द टाटाज, द बिर्लाज, द खान्स. ज्या देशांच्या नावात किंगडम, स्टेट, रिपब्लिक असे शब्द असतात त्यांच्यासाठी द वापरतात, जसं की द युनायटेड स्टेट्स, द युनायटेड किंगडम, द रिपब्लिक ऑफ आयर्लंड. तसंच ज्या देशांची नावं ही प्लुरल फॉर्ममध्ये असतात त्यांच्या पुढे पण द वापरतात, द नेदरलँड्स, द फिलिपाईन्स. याच्या व्यतिरिक्त इतर देशांच्या नावापुढे कोणतंही आर्टिकल वापरत नाहीत. ओनली शब्दाआधी द वापरतात, जेव्हा त्या ओनलीचा अर्थ फक्त एकच असा असतो, म्हणजे द ओनली सन, द ओनली पर्सन. होल शब्दाच्या आधी पण द वापरतात,
ऑल शब्दानंतर पण बऱ्याचदा द वापरतात. थोडक्यात पाहिलं तर विशेष गोष्टींसाठी आणि विशेष आहे हे दाखवून देण्यासाठी दचा वापर करतात. आणि सगळ्यात शेवटी बघूया की आर्टिकल कुठे वापरत नाहीत. आपण पाहिलं की आर्टिकल ही नाउन्ससाठी वापरतात, पण वाक्यात नाऊन आहे म्हणजे आर्टिकल असेलच असं नाही. कधी कधी नाऊन असतं पण आर्टिकलची गरज नसते. जसं की आय वॉन्ट टू व्हिजिट सो मेनी प्लेसेस इन इंडिया. मला भारतातील खूप ठिकाणी जायचं आहे किंवा भेट द्यायची आहे. या वाक्यामध्ये प्लेसेस हे अनेक वचन आहे, प्लुरल आहे, त्यामुळे अँड वापरू शकत नाही. आणि प्लेसेस स्पेसिफिक नाही आहेत किंवा स्पेसिफाय केलेल्या नाही आहेत, म्हणून आपण द वापरलेला नाही. तसंच जेव्हा जनरल स्टेटमेंट बोललं जातं तेव्हा सुद्धा आर्टिकल नसतं, कारण ती सामान्य वाक्य असतात. ती गोष्ट सगळ्यांसाठी लागू असते. जसं की आय लाईक कॅट्स, मला मांजरी आवडतात, म्हणजे कुठलं स्पेसिफिक असं कॅट आवडत नाहीये, इन जनरल मांजरी आवडतात. कॅट्स आर प्लेफुल ॲनिमल्स, मांजरी गमतीशीर प्राणी आहेत. टायगर्स लिव्ह इन फॉरेस्ट, म्हणजे वाघ जंगलात राहतात, सगळेच वाघ जंगलात राहतात. प्रॉपर नाउन्ससाठी आर्टिकल वापरत नाहीत, म्हणजे नावांच्या आधी आर्टिकल वापरत नाही. जसं की लँग्वेजेस असतील तर त्यांच्या नावापुढे आर्टिकल वापरत नाही. डेज असतील तर त्यांच्या नावापुढे आर्टिकल वापरत नाहीत. तसं व्यक्तीच्या नावापुढे आर्टिकल लावत नाहीत, पण अनोळखी व्यक्तीचा उल्लेख करताना वापरू शकतो. जसं की अ मिस्टर यदुनाथ हॅज कम, कुणीतरी मिस्टर यदुनाथ आले आहेत, आपण त्यांना ओळखत नाहीये. किंवा स्पेसिफाय करायचं असेल तर द वापरू शकतो. येस आय नो द मिस्टर यदुनाथ, म्हणजे हो मी त्या मिस्टर यदुनाथांना ओळखतो. आर्टिकल्सचा विचार आपण बोलताना तितका करत नाही, पण माहीत असलेलं बरं. ग्रॅमॅटिकली आपण अजून करेक्ट बोलण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतो. इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर लाईक नक्की करा, शेअर नक्की करा, शाळेतल्या मुलांसाठी नक्कीच उपयोगी आहे. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या लेसनमध्ये. दिस इज द एंड ऑफ द व्हिडिओ, सॉरी, दी एंड.